नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज मिरर की खास रिपोर्ट। विभाजन विभीषिका स्मृति दिवस पर ठाणे में मौन मार्च। देश के विभाजन के दौरान अपने प्राणों की आहुति देने वाले नागरिकों और विस्थापन का दर्द झेलने वाले लाखों लोगों को श्रद्धांजलि अर्पित करने के लिए ठाणे में विभाजन विभीषिका स्मृति दिवस के अवसर पर एक मौन मार्च का भव्य आयोजन किया गया। यह मौन मार्च 14 अगस्त की शाम 5 बजे ठाणे पश्चिम के गोखले रोड स्थित अर्जुन टावर परिसर में डॉक्टर राजेश मड़वी के निवास स्थान से शुरू हुआ। इस अवसर पर डॉक्टर प्रवीण रानडे ने विभाजन के दौर की दर्दनाक स्मृतियों को याद करते हुए उपस्थित लोगों को संबोधित किया। मौन मार्च नौपाड़ा क्षेत्र से होकर पांचपखाड़ी स्थित जनरल अनूर कुमार वैद स्मारक तक पहुंचा, जहां इसका समापन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में नागरिकों ने भाग लेकर विभाजन के समय शहीद हुए लोगों और विस्थापित परिवारों को श्रद्धांजलि अर्पित की। कार्यक्रम में ठाणे शहर जिला अध्यक्ष संदीप लेले, विधायक संजय केलकर, विधायक निरंजन डावखरे, विधायक माधवी नाइक, उप महापौर कृष्णा पाटिल, जिला महासचिव एवं हर हर घर तिरंगा अभियान के जिला संयोजक सचिन दादू पाटिल, नगर सेविका प्रतिभा राजेश मड़वी, मृणाल पेंडसे, माधवी मेटांगे, सीताराम राणे, सह संयोजक सचिन श्रीपाद केदारी एवं भरत चौहान सहित भाजपा के कई पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। इस मौन मार्च के माध्यम से विभाजन की त्रासदी में जान गंवाने वाले लोगों को याद करते हुए नई पीढ़ी तक इतिहास की उन पीड़ादायक घटनाओं को पहुंचाने और राष्ट्रीय एकता का संदेश देने का प्रयास किया गया। ही दुर्गा शक्तीच करणार आहे। सगळ्या पुरुषांचे कान हातात घेऊन त्यांना सन्मार्गावर ठेवणं, योग्य मार्गावर ठेवण्याचं काम, ही शक्ती आपल्याला या निमित्ताने मिळावी ही प्रभूचरणी हो हे ना बोला साहेब आमदारांना दोन्ही जेवढे घेतात तेवढे घ्या. मामा तुम्ही अख्खा फ्रेम मध्ये या. मागे 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 एक मिनिट अरे आपण माग चला पटकन चला. दिवस आहे आणि त्याच्या औचित्याने आज या रॅलीचं नियोजन केलेलं आहे. आजच्या दिवशी देशाची फाळणी होत असताना खरं तर उद्या स्वातंत्र्य दिवसाचा आनंदोत्सव आपण सगळेजण साजरी करणारच आहोत. पण आज या दिवशी 1947 मध्ये झालेल्या घटनेच्या याच्यामध्ये जी लोक या याच्यामध्ये त्यांना शहीद व्हावं लागलं, यासाठी आज ही रॅली आहे. आणि निश्चितपणे याच्यामध्ये उद्यापासून देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा दिवस आपण सगळेजण एकत्रित साजरे करणार आहोत. या खरं तर हर घर तिरंगा अभियानामध्ये प्रत्येक घरोघरी तिरंगा लागला पाहिजे या उद्देशाने कार्यक्रम हे पूर्ण राज्यामध्ये आयोजित केले जात आहेत. आज भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये हा काळा दिवस म्हणून मानते. कारण हे जे विभाजन झालं ते देशातल्या काही लोकांच्या आग्रहामुळे झालं आणि त्याच्यामुळे त्याची जी झळ आहे
ही आजपर्यंत देशातली जनता भोगते आहे आणि त्याची स्मरण राहावं आणि असं पुन्हा कधी होता कामा नये याच्याकरता म्हणून पुढच्या पिढीला देखील याचं ज्ञान असावं आणि त्याच्यामुळे हा काळा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करतोय. पुढच्या काळामध्ये निश्चितपणे देशाची जी अस्मिता आहे, देशाची जी अभिमान आहे, त्याचं रक्षण करण्याकरता पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी कटिबद्ध होण्यासाठी देखील हा दिवस जो आहे तो स्मरण केला जाणार. उद्या स्वातंत्र्य दिवस आहे भारताचा, त्याचा उत्सव आपण साजरा करणार आहोत. परंतु स्वातंत्र्याची ती रात्र होती, ती काळी रात्र होती, तो काळा दिवस होता. कारण जे अखंड स्वातंत्र्य आपल्याला मिळणं अपेक्षित होतं ते न करणं बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना या नतद्रष्ट व्यक्तीने या देशात धर्माच्या आधारावर या देशाची फाळणी मागितली आणि स्वतंत्र पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान हे दोन पाकिस्तान त्यांनी करून घेतले. आणि त्यामुळे आज जो देश एक सगळ्यात मोठा खंड या जगावर दिसला असता तो आज दिसत नाही आणि त्याचं शल्य आपल्यामध्ये आहे. इंग्रजांचं राज्य असताना सर्वांनी एकत्रितरित्या इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढा दिला, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र जिहादी आणि इस्लामिक शक्तींचा मोहम्मद अली जिन्नांच्या मुखातून स्वार्थ बाहेर आला आणि हे देशाचे तुकडे झाले. त्याचं एक शल्य केव्हाही देशभक्ताच्या मनात आहे आणि त्यामुळे आजचा दिवस काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करतो.